उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या नावानं त्यांच्या परवानगीशिवाय 11वीचे ऑनलाईन अर्ज भरले जातात आणि त्याचा थेट प्रवेश यादीत समावेश होतो। ही केवळ अफवा नाहीये, तर वाशिम जिल्ह्यात घडलेली धक्कादायक घटना आहे। मानोरा येथील सुभद्राबाई पाटील महाविद्यालयात 6 विद्यार्थिनी आणि 2 विद्यार्थ्यांच्या नावानं बनावट ऑनलाईन अर्ज भरून त्यांचा प्रवेश यादीत समावेश करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। शाळा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळून लावण्यात आलाय। पाहूया त्यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। ऑनलाईन प्रवेशाचा संशयास्पद खेळ। विद्यार्थ्यांच्या नावानं बोगस अर्ज 11वी प्रवेशात बनवेगिरी। विद्यार्थ्यांच्या नावाचा गैरवापर करून प्रवेश प्रक्रिया। डिजिटल युगात प्रवेश प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली सुरू करण्यात आली आहे। मात्र आता त्याच प्रणालीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा धक्कादायक प्रकार वाशिम जिल्ह्यात समोर आलाय। मानोरा येथील सुभद्राबाई पाटील महाविद्यालयाच्या 11वी प्रवेश प्रक्रियेदरम्यान 8 विद्यार्थ्यांच्या नावानं त्यांच्या परवानगीशिवाय ऑनलाईन अर्ज भरले गेल्याचा प्रकार उघडकीस आलाय। इतकंच नव्हे, तर त्या विद्यार्थ्यांच्या प्रवेश यादीतही समावेश करण्यात आला होता। विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी आधीपासूनच उच्च शिक्षण घेत आहेत, त्यामुळे प्रवेश यादीची पडताळणी करताना शाळा प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आली आणि तत्काळ हा प्रकार उघडकीस आलाय। 11वी 12वी झालेली आहे, त्याच्यानंतर पण नाही का 11वीला ऍडमिशन केलेली आहे परत। पण ती कोण केली तर ते माहिती नाही। ग्रॅज्युएशन पण कंप्लीट झालेलं आहे माझं, त्यानंतर पण नाही का ऍडमिशन कोणी केली ते माहिती नाही। त्याच्या विरुद्ध काहीतरी कारवाई झाली पाहिजे, कारण की आज ऍडमिशन केली, पुन्हा परत काही करेल वेगळं। तर हिची ग्रॅज्युएशन झालेली आहे, तरी कोणीतरी नाही का हिचं डॉक्युमेंटचा गलत फायदा घेत आहे आणि 11वीला रिटर्न ऍडमिशन केली, तर हिचे डॉक्युमेंट सोबत कोणी गलत करत आहे तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि दुसरे पण आता जर ऍडमिशन झाली पण दुसरे पण काही करल ना ते हो, तर त्याच्यावर आता कंप्लेंट केलेली आहे, पण कारवाई झाली की नाही ती माहिती नाही। असे 8 जणांची झाले, तर याच्यावर कारवाई झाली पाहिजे लवकरात लवकर। 11वी प्रवेशासाठी कोणताही अर्ज केला नाही, ज्यांनी हा प्रकार केला त्यावर प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी पालकांनी केली आहे। माझी जो मुलगी आहे 15वी झालेली आहे, तिचा 11वी मध्ये आणखीन हे केलेलं आहे, 11वी तिचा नंबर आलेला आहे। तिचा जो गलत फायदा घेऊ लागले कागदपत्राचा, कोण घेऊ लागला का माहिती, त्याच्यावर कारवाई तुम्ही करावी। तक्रार केली का तुम्ही? तर हा पोलीस स्टेशनला तक्रार केलेली आहे। सुभद्राबाई पाटील महाविद्यालयामध्ये 11वीच्या प्रवेश यादीत या अगोदर आपल्याच महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचं पुनर्प्रवेशासाठी अर्ज सादर झाल्याचं प्रवेशाच्या गुणवत्ता यादीवरून दिसून आलंय। आपण याची चौकशी केली असता या विद्यार्थ्यांनी असे अर्ज दाखलच केले नसल्याचं सांगितलं असून हा प्रकार फार गंभीर आहे। याचा तपास पोलिसांनी करून दोषींचा शोध घ्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। विद्यार्थ्याचे डॉक्युमेंट कोणतीही परवानगी न घेता वापरणं हे निश्चितच कायद्याला धरून नाही आहे। त्यामुळे अशा अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल व्हावा, त्या आरोपीचा शोध घेण्यात यावा आणि हे प्रकार जे आहेत ते थांबावेत। पोलीस स्थानातनी 4 पालकांनी एकत्र येऊन कंबाईन तक्रार केली आणि त्या तक्रारी सुद्धा त्यांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करावा असं सांगितलेलं आहे। प्राथमिक तपासात 6 विद्यार्थिनी आणि 2 विद्यार्थ्यांच्या नावाचा गैरवापर झाल्याचं समोर आलंय। त्यानंतर पालकांनी मानोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। नेमका हा प्रकार कोणी केला, विद्यार्थ्यांची माहिती कुठून मिळाली, ऑनलाईन प्रवेश प्रणालीतील त्रुटीचा गैरफायदा घेण्यात आला का, की यामागे एखादे संगनमत आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आता पोलीस तपासातूनच समोर येणार आहेत। कोणीतरी फेक आयडी काढून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नावाचा गैरवापर करून कुठतरी कुठतरी कागदपत्र वगैरे घेऊन तिथं ऍडमिशन त्यांची दाखवली आहे। त्या विरुद्ध पालक त्यांच्या मुली न येता त्या पालकांनी माझ्याकडे रिपोर्ट दिलेला आहे। त्या अनुषंगाने मी ही जी टेक्निकल जो प्रॉब्लेम आहे त्याकरता मी सायबरकडे पत्रव्यवहार केलेला आहे। त्यानंतर त्याची पुरेपूर्ण माहिती घेतल्यानंतर जो अज्ञात आरोपी आहे त्याचा शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। या प्रकारामुळे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून शिक्षण व्यवस्थेच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जाते। मानोरा येथील सुभद्राबाई पाटील महाविद्यालयात 11वीच्या प्रवेशासाठी 8 विद्यार्थ्यांचे त्यांच्या परवानगीशिवाय कुणीतरी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर केले, त्यांचे गुणवत्ता यादीत नावे आली। मात्र या विद्यार्थ्यांनी ऑनलाईनद्वारे कोणतीही अर्ज सादर केले नसल्याचं सांगण्यात आलंय। याची तक्रार आमच्याकडे आली असून पोलीस याचा तपास करतायत। यासाठी दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, यासाठी आम्ही योग्य ती पावलं उचलतोय।
सदर प्रकरणी पोलीस स्टेशन मानोरा यांच्या मार्फत तपासणी सुरू आहे. वेळ प्रसंगी सायबर सेलकडून या विद्यार्थ्यांची कोणी माहिती भरली याची आम्ही IP ॲड्रेसवरून याचा शोध घेऊ आणि पोलीस यंत्रणेमार्फत सुद्धा याची शोध घेण्याची कारवाई सुरू आहे आणि जो कोणी दोषी आहे त्याच्यावर आम्ही नियमानुसार उचित कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना पाठवण्याची आमची पूर्ण तयारी झालेली आहे. सुदैवानं शाळा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार वेळेत उघडकीस आला आणि पुढील गैरव्यवहार टळलाय. मात्र विद्यार्थ्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या नावाचा वापर करून प्रवेश यादीत समावेश कसा झाला याचा तपास आता पोलीस करत असून या प्रकरणातील सूत्रधार कोण आहे याकडे आता सर्वांचं लक्ष लागले. गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.